सन्मान करू। सामना सुरू होतोय, या जाऊया पुन्हा एकदा। आवाज असेल अंबरनाथचा, आवाज असेल पालेगावचा, सोनू बांगर यांचा। थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर, थँक्यू सो मच योगेश मडवी सर, जमलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं त्याचबरोबर प्रेक्षकवर्गांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सर्वांचंच आपण स्वागत करूया। सामना आपण या ठिकाणी पाहतोय, सामन्याकडे आपण वळूया। सामना असेल जय दुर्गा माता काटे विपक्ष त्यांना फाईट करतोय दातिवली संघ। सर्वप्रथम बॅटिंग या ठिकाणी सूर्य काटे संघाची सलामी जोडी, ओपनिंग ब्लास्टर राहुल आणि विशाल ही आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्गवरती भावीचा वापर केला पहिल्या षटकामध्ये। 5 षटकांचा सामना असेल, 4 षटकांचा माफ करा, कारण की लाईव्ह टेलिकास्ट मध्ये सध्या तरी 5 षटकं दाखवली होती, हरकत नाहीये। 4 षटकांचा सामना आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी सिंगल आपण पाहिली, खातं खुलं झालं राहुलचं। 1 या धावसंख्येनं अकाउंट ओपन होत आहे टीम जय दुर्गा माता काटे संघाचं। खरं अर्थानं या ठिकाणी काशीनाथ दादा पाटील देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत। जय दुर्गा माता काटे संघ म्हटलं तर नेहमीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलो आणि यावर्षी भरपूर थाटामाटाने ती स्पर्धा देखील पार पाडली आणि त्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी काशीनाथ दादा व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बॉलला अडवला जरूर होता, परंतु बॉल अंतिम मोमेंटला जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार। थँक्यू। उत्तर या दरम्यान मंचावरती उपस्थित असणारे आमचे ग्रामस्थ मंडळ पाहतोय। दत्ता पाटील उपस्थित आहेत, गुणवान पाटील आहेत, त्याचबरोबर गजानन पाटील, सुक्रिया पाटील, धनाजी पाटील, त्याचबरोबर हरिशेठ पाटील आणि त्रिंबक बुवा पाटील। भावेश पाटीलला विनंती करेन, आमचे एक गावातील एक होतकरू आणि इंजिनियर्स या ठिकाणी उपस्थित आहेत। भावेश पाटील मंचावरती यावा, O2 कॉमेंट्री बॉक्स। चला गोलंदाज सज्ज होते भावेश, पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल स्ट्राईकला फलंदाज विशाल ऑन स्ट्राईक। ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग होतोय। खेळाडू उपस्थित, शॉर्ट पॉइंट रिझनला टिपली जाईल जेल आणि फलंदाज बाद। पहिला धक्का लागतोय टीम जय दुर्गा माता काटे संघाला, विशालची खेळी संपुष्टात। तर या दरम्यान घेसरगावचे सन्माननीय हरेश भोईर आणि फुलाजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यांचं स्वागत। त्याचबरोबर आमच्या गावातील हरिभक्त पारायण वासुदेव बुवा भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत। या आपण सात्विक त्या ठिकाणी होत्या आणि खूप चांगला झेल सात्विकनं कॅरी केलाय। पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का लागलाय 5 या धावसंख्येवरती टीम जय दुर्गा माता काटे संघाला। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय, साहिल पाटील नवीन फलंदाज, इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय। सुरुवातीला बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की समोरचा संघ देखील तितक्यात ताकदीचा आहे। दातिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांना फाईट करतोय। 4 ओव्हरची मॅच आहे, 40 ते 45 धावा स्कोरबोर्डवरती लावणं फार महत्त्वाचं असेल। प्रथम बॅटिंग करत असताना टीम जय दुर्गा माता काटे संघाला पुढचा बॉल। पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगानं चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल। गतीमध्ये इम्प्रेस करतोय, वेगावरती स्वार होऊन चेंडू या ठिकाणी रिलीज करतोय। भन्नाट वेग गोलंदाज भावेशकडे आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या थांबली ती 5 या आकड्यावरती। एकूण चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 4। इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज भावेशकडनं। यॉर्करचा प्रयास होता, समोर खेळतायत लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित। एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 6 या आकड्यावरती। चांगलं षटक, पहिल्या षटकामध्ये फार इम्प्रेस केलं भावेशनं। प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अनेक सारी पारदर्शक देखील येत आहेत। तर या दरम्यान पाहतोय आमचे कानपोलीचे जावई साजन भाऊ मते यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। तर रोहित दादा पाटील याचकडे नक्कीच साहिल पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल, कॅश प्राइज आले गेले प्रत्येक षटकारासाठी नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल साहिल पाटीलसाठी। फटका हवेमध्ये होता, सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप केला जाईल। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण आहे नक्कीच क्रिकेटचं, आणि हा सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय। पहिली चुकी पाहायला मिळते दातिवली संघाच्या माध्यमातून। षटक देखील समाप्त होत आहे पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या काटे संघाची 7 धावा 1 गडी बाद। तर या दरम्यान शंकर भोईर यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती, आणि आमचे प्रफुल्ल भाऊजी ज्यांच्या वतीने हे बॅनर बनवण्यात आलेत त्यांचे मंचावरती करूया आपण सहर्ष स्वागत।
व्यासपीठ पूर्णपणे नक्कीच फुल झालंय. आपण पाहू शकता नक्कीच आमच्या व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं नक्कीच शोभा वाढली गेली आमच्या या व्यासपीठावरची. कारण की आपण पाहिले गेलं तर जयेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेलं तर सर्वच मान्यवर त्यांच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन या ठिकाणी भेट देतात या स्पर्धेला. सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. चला, पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. पॉवर प्ले समाप्त होतं. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू आता तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील पेट्रोलिंग करत असताना. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल साहिल पाटील आणि राहुलच्या माध्यमातून. कारण मी अगोदरच सांगितले फलकावरती धावा चांगल्या लावणं फार गरजेचं असेल. 40 ते 45 धावा या बनवाव्या लागतील. फायटिंग टोटल स्कोर उभी करावी लागेल टीम जय दुर्गा माता काटे संघाला. कारण की समोरचा संघ देखील ताकदवर आहे. टीम दातिवली गोलंदाज तयार. विनीत गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस्टामिंग स्ट्रोक. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत चेंडू जमिनीला दान होतोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आज मेगा फिनाले आपण पाहत. अनेक सारी पारदर्शक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील. सेमीफायनलचा मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. 4 सामने या ठिकाणी पेंडिंग आहेत. आपण पाहिले गेले तर आता 3 राहिलेत. हा सामना सेमीफायनल, त्यानंतर दुसरा देखील असेल. त्यानंतर आपण पाहिले गेले तर 2 मेगा फायनलचे सामने. गोलंदाज तयार. विनीत. पुल करायचं होतं पुन्हा एकदा. गुडलीत वरती पडल्यानंतर चेंडू फार टेक ऑफ होतोय. वळण घेतोय चेंडू. फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. वेग व्हेरिएशन आणि व्हेरायट्या पाहायला मिळतात गोलंदाज विनीतकडे. त्याच्याच अभावी इम्प्रेस करतो या षटकामध्ये विनीत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉडीवरती आलाय चेंडू. अंगावरती आलाय आणि अजून एक हा सुरेख डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शांत ठेवलंय सलामी वीर. आपण पाहिले गेले तर राहुलला पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम या षटकामध्ये करत असताना आपल्या टीमसाठी विनीत. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. फक्त 9 या आकड्यावरती 1 गडी बाद. धावांसाठी सुरुवातीला संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये जय दुर्गा माता काटे संघ. यावेळेस मात्र फटका चांगला. फाईन खेळलेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. 1 धाव फक्त या ठिकाणी मिळेल कारण की क्षेत्ररक्षण उपस्थित होते. एका धावेने संघ पुढे सरकेल 10 या आकड्यावरती. ओव्हरचा विचार केला तर या षटकामध्ये बॉल झालेत आतापर्यंत 4 आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये देखील. या साहिल पाटील साठी कॅश प्राइज झालं गेले रोहित दादा यांच्याकडनं. या ठिकाणी कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. साहिल आला स्ट्राइक एंडला. सुरुवातीला आपण पाहिलं लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नव्हते परंतु आता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नेतात गोलंदाज विनीत. समोरच्या दिशेला लॉफ केला. खेळाडू उपस्थित. हवेमध्ये चेंडू. चुकी नाहीये. टिपली जे लॉंग ऑफला लागलाय दुसरा धक्का टीम जय दुर्गा माता काटे संघाला. या 10 या आकड्यावरती हा दुसरा धक्का लागलाय काटे संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय करण पाटील. करण नक्कीच गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये फार चांगली केली होती आपल्या टीमसाठी. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण त्याला देऊन सन्मानित केलं होतं. किती वेग होता पाहू शकता. बाउन्स देखील मिळाला होता चेंडूला. पडल्यानंतर चेंडू अंगावरती आला होता पूर्णपणे अक्षरशः आणि फक्त या ठिकाणी बॅटचा पेस ओपन देखील करू दिला नाहीये. बचावले त्या ठिकाणी फलंदाज करण पाटील. डॉट बॉलची समाप्ती. सफल ओव्हरची समाप्ती मी म्हणेन कारण की या षटकामध्ये 1 विकेट कॅरी केली विनीतनं आणि अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय दुर्गा माता काटे संघ थोडासा बॅकफूट वरती. 10 धावा 2 गडी बाद. थँक्यू. तर या दरम्यान आपण सन्मान करू. मी गुणवान पाटील यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते
आत्ता जी नाईटची स्पर्धा झाली त्या नाईट स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर नागाव गावचे शाखा प्रमुख सन्मान्य उत्तम शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय. उत्तम शेठ पाटील यांचा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर बालकृष्ण दादा या 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 बालकृष्ण दादा मडवी आमचे 40+ खेळाडू नागावचे, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू खरं तर या मंचावरती. चला नक्कीच कॅश प्राइज आले गेले. विकास दादा मडवी याचकडनं नक्कीच दातिवली संघाला विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मिस्टामिंग स्ट्रोक, झेलची संधी, कॉटन बॉल, फलंदाज बाद, लगातार धक्के पे दे धक्का. काटे संघाला अजून एक धक्का. ॲक्टिव्हिटीज नक्कीच खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि पहिल्याच चेंडूवरती ही मोठी सफलता अर्जित केली आहे. विकेट मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती अक्षयला आणि धक्का क्रमांक 3 लागलाय जयदुर्गा माता काटे संघाला. करण पाटील आणि नवीन खेळाडू अमित आलाय, अमित पाटील. तर या दरम्यान उत्तम शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी डोनेशन आलं, त्यांचं 10,000 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचं आम्ही सतत आभारी आहोत. त्याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन होत आहे. मोरिया ग्रुप 4141 हा त्यांचा लकी नंबर आहे. प्रशांत माळी, महाराष्ट्र राज्य प्रशांत शेठ माळी मॅन फ्रॉम भोपर या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आपण पाहू शकता. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. चला या चेंडूवरती सिंगल आली आहे. अमित पाटील नवीन खेळाडू एंटर झालेत. करण पाटीलच्या खांद्यावरती फार जिम्मेदारी या मॅचची धावा बनवण्याची, कारण की संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. ओ यावेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळेल, कारण की पंच आमच्याकडे वळतील. आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू होता, बाहेर होता लेग स्टंपच्या. पंचांचा इशारा वाईट बॉल आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 12 या आकड्यावरती. अक्षयनं सुरुवात फार चांगली केली या षटकाची, परंतु समोर विसरून चालणार नाहीये, ज्याच्यामध्ये क्षमता गुणवत्ता भरपूर आहे मोठे फटके मारण्याची. तो करण पाटील स्ट्रायकरवरती असेल. सिद्ध करणं फार महत्त्वाचं असेल या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट लॉफ करायचा होता ऑन साईडला. स्लॉटमध्ये चेंडू होता, परंतु पडल्यानंतर थोडासा टॉस होतोय चेंडू आणि वेगानं निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. येस, या ठिकाणी गणेशजी पाटील साहेबांकडून देखील आम्हाला सहकार्य या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले गेले, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या वतीनं. अजून एक चांगला चेंडू वाईड यॉर्करचा या ठिकाणी वापर करण्यात आला आणि पुन्हा एकदा सक्षम ठरतोय गोलंदाज अक्षय. अजून एक हा डॉट बॉल. थँक्यू. तर या दरम्यान पाहतोय आपण महाराष्ट्र राज्य मोरिया ग्रुप चे सर्व सन्माननीय माळी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण पाहू शकता त्यांना प्रशांत माळी साहेब आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. येस सोनू. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिले गेले तर अक्षयनं फार इम्प्रेस केले. 5 चेंडू आणि अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. स्विच हिट खेळतायत यावेळेस मात्र फटका चांगला. खेळाडू उपस्थित, त्यांना बीट करून चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. अंतिम बॉल वरती चौकार. षटक कंप्लीट होत आहेत 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जयदुर्गा माता काटे संघाची धावसंख्या 16 धावा. यस, प्रमोद दादा मडवी याचकडे नक्कीच दातिवली संघासाठी कॅश प्राइज झाले गेले. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. प्रत्येक संघावरती पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय, कारण की प्रत्येक संघाचे सपोर्टर देखील उपस्थित आहेत आणि खेळाडूंवरती भरपूर प्रेम आहे त्यांच्या समर्थकांचा आणि ते व्यक्त केले जाते. धनराशीमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 16 धावा स्कोरबोर्डवरती. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि आता मात्र अंतिम षटक शिल्लक असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा जमवेल
टार्गेट काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल या सामन्यामध्ये. चला अंतिम षटक गोलंदाज सात्विक येत आहेत. सात्विक मात्रे गोलंदाजी मार्कवरती. सात्विकने एक झेल देखील फार चांगला टिपलाय या सामन्यामध्ये. तोच अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. आणि स्ट्रायकेला फलंदाज अमित पाटील. चला नक्कीच दातिवली संघ वेळ घेऊ नका, आपण थोडेसे फास्ट केला. पहिला बॉल या षटकातील राऊंड द विकेट. पहिला चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन होतं आणि यावेळेस मात्र ऑन साइडला आडव्या बॅटनं पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर चौकार. थँक्यू सो मच बँजो पथक. थँक्यू बँजो पथक. थँक्यू. एकदा का ते चालू झाले की त्यांना थांबवणं फार कठीण आहे. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती नक्कीच अमित पाटीलच्या बॅटमध्ये. गरज आहे या मोठ्या फटक्यांची अंतिम मुवमेंटला आणि धावसंख्या चौकाराबरोबर पोहोचली ती 20 या आकड्यावरती. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच असेल शेंज गेम WB आणि खाडी संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आपला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी वेळेवरती टॉस साठी उपस्थित राहा. तयार गोलंदाज सात्विक. लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटतोय. दिशा इन गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळतीये. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावे ते मिळेल. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. थेट वर स्लोग ओव्हर त्याला म्हटलं जातं. हाणामारीचं षटक, कारण की या षटकामध्ये कोणत्या प्रकारची विकेटची पर्वा केली जात असते. खुल्या मानाचे फटके या षटकामध्ये खेळले जात असतात बॅट्समनच्या माध्यमात आणि तेच फटके पाहायला मिळतील का अमितच्या बॅटमधनं. गती कमी होती बॉलची. स्लोवरवरून हा चेंडू उंच जास्त गेलाय. लांबी कमी. खेळाडू उपस्थित लॉंग ऑनला. मयुरेश त्या ठिकाणी होते. अप्रतिम हा झेल लागला. अजून एक धक्का. जय दुर्गा माता काटे संघाला. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. नक्कीच बॅक ऑफ द हँड आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू. आणि फसवा चेंडू ज्याला म्हटलं जातं. ऑन साईडला त्याला लॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु उंच जास्त गेला चेंडू आणि लांबी कमी पाहायला मिळाली. विकेटचं पतन. अजून एक धक्का लागलाय 21 या धावसंख्येवरती. जय दुर्गा माता काटे संघाला 4 गडी बाद झालेत. अर्धा संघ तंबूच्या आशाला परतलाय. आता 21 या आकड्यावरती थांबलाय स्कोर. षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू प्रतीक पाटील. चला प्रतीक आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 2 ते 3 मोठे फटके या ठिकाणी मारणं गरजेचं असेल. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याचा असेल टीम काटे संघाला. परंतु गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. ऑन साइडला खेळलेत. बॉटम हँडचा चांगला वापर या फटक्यावरती. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. मिळेल फक्त सिंगल. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतो करण पाटीलला. खातं खुलं झालं फलंदाजाचं आणि धावसंख्या पोहोचली ती 22. 22 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. सर्वच गोलंदाजाने इम्प्रेस केलंय दातिवली संघाच्या. चला शक्ती मात्रे याचकडे नक्कीच विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. शक्तीदादा मात्रे याचकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दातिवली संघासाठी. राऊंड द विकेट. यॉर्करचा प्रयास. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेळलेत. अलॉंग द कार्पेट. धावाची संधी. यस विकेट धोक्यामध्ये. फलंदाज बाद. लगातार अजून एक धक्का लागलाय. सांघिक यश टीम दातिवली संघाला. थँक्यू बँजो पथक. धावांसाठी संघर्ष करतोय टीम जय दुर्गा माता काटे संघ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता करण पाटीलनं परंतु या ठिकाणी असफल ठरलेत. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. 5 गडी बाद झालेत.
षटकातील आता फक्त 2 चेंडूंचा शिल्लक असेल. अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे गोलंदाज सात्विक म्हात्रेचं. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे या सामन्यामध्ये. करण पाटील ऑन स्ट्राईक. ओ पुन्हा एकदा बघा, पाहू शकता तुम्ही नक्कीच ऑप्शनची लाईन ठेवली गेली आणि पडल्यानंतर चेंडू थोडासा टेक ऑफ झाला, आतमध्ये आला, फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतोय सात्विक म्हात्रे या मॅच मध्ये आणि आता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अंतिम बॉल. हो, हवेमध्ये चेंडू स्लो केला होता, गती कमी केली होती हवेमध्ये चेंडूची आणि तिसऱ्या पंचानं रेफर केलं गेलं की बीमर चेक करण्यासाठी, हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आपण रेफर करतात. ऑनफिल्ड अंपायर टीव्ही स्क्रीन वरती या ठिकाणी पाहणी केली जाईल आमच्या कंट्रोल रूम मध्ये. निलजेगावच्या या ठिकाणी धीरज पाटील, विजय पाटील आणि हर्षल पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. फेअर डिलिव्हरी असेल पंचम. चला खाली राहिला कारण की हवेमध्ये चेंडू थोडासा स्लो झाला आणि खाली आला, त्यामुळे या ठिकाणी डॉट बॉल असेल. ओव्हरची समाप्ती, सत्र कंप्लीट. पहिलं प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा माता काटे संघानं 5 गडी गमावत धावा बनवल्या 23 आणि आता विजयासाठी 24 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल टीम दातिवली संघाला. कॅप्टन उपस्थित राहा, गावदेवी खाडी आणि टीम चेंज द गेम वडवली बी टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या लगेच. चला ठिकाणी पाहतोय आमचे नारिवलीचे जावई धीरज भाऊजी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. आणि त्याचबरोबर आमचे अंकुश पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला टॉस करू या दोन संघामध्ये. युवा नेतृत्व ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी 2 ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या, ते मनसे विभाग प्रमुख सन्माननीय हरेश शेठ पाटील यांचे शुभ असे. आपण टॉस करू. टीम खाडी आणि त्याच्या विरोधात चेंज द गेम वडवली. चला कॅप्टन याच आहे लवकर. आपण वडवली कावा या लवकर. वडवली संघाचे कॅप्टन या लवकर. चला एक सन्मान करू आपण या ठिकाणी. तर याच दरम्यान काही विशेष सन्मान घेण्यात येण्यात बघा या ठिकाणी आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीनं अर्थात सन्माननीय जयेंद्रदादा पाटील यांच्या वतीनं शुभ सन्मान केला जाईल. मित्रांनो, दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि सर्वांचे लाडके आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, खरं तर ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मित्रांनो बाईक पुरस्कृत करण्यात आली. आज या स्पर्धेमध्ये जी बाईक आली आहे ती 91वी बाईक ज्यांनी पुरस्कृत केली आहे. खरं तर संपूर्ण परिसरामध्ये दादांच्या वतीनं बाईक पुरस्कृत करण्यात येत आहेत आणि 91वी बाईक त्यांनी पुरस्कृत केले. ते काटेई ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि उपसरपंच सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. दादा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. खरं तर आज या ठिकाणी वेळेत वेळ काढून ते उपस्थित राहिले. आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत केली जाते ते सन्माननीय काशीनाथ दादा पाटील, माजी उपसरपंच वामन दादा पाटील, या वामन पाटील साहेबांच्या शुभास्ते मी इथे स्वागत करतो त्यांचा. आणि रामबाई माली या वामन पाटील साहेब आणि रामबाई माली या आपल्या शुभास्ते मी काशीनाथ दादा पाटील साहेबांचा इथे सन्मान करतोय. आपला माणूस मित्र हो, आपल्या हक्काचा माणूस, एकच वादा आमचे काशीनाथ दादा. खरं तर मित्रांनो प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य लागलं आणि खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये मित्रांनो ज्यांनी बाईक पुरस्कृत केले, खरं तर आज 91वी बाईक त्यांनी पुरस्कृत केली, ते काशीनाथ दादा पाटील साहेबांचा इथे सन्मान केले होते. तर याच दरम्यान बघा आपल्या आगरी समाजाचा अभिमान, आपल्या सर्वांचे लाडके गायक मित्र हो सन्माननीय या ठिकाणी परमेशजी माली यांचा या ठिकाणी आगमन झालंय. परमेश माली साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर आगरी समाजाचा अभिमान आहे
आम्हा सगळ्यांचे लाडके गायक सन्माननीय परमेश माळी साहेबांचे इथे आगमन होत आहे आणि इकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय शुभ सन्मान केले होते. आपल्या हक्काचा माणूस आपला माणूस मित्र हो एकच वादा काशीनाथ दादा पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. सन्माननीय राममाळी साहेब या आपलाही सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय राममाळी साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आज या ठिकाणी आपण पाहतो श्रद्धांजली चषकाची अंतिम मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आली आणि ते खरं तर मान्यवरांचा शुभ सन्मान केला जात आहे. आपली भारतीय संस्कृती आहे मित्रांनो, अतिथी देव भव आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी श्रद्धांजली चषकाच्या वतीने अर्थात जयेंद्र दादा पाटील यांच्या वतीने करण्यात येते. दिलगिरी व्यक्त करू प्रेक्षकांची 24 धावेचं छोटंसं टार्गेट आहे, परंतु इकडे मान्यवर देखील बरेच संख्येने उपस्थित आहेत. हॅलो तर रोशन मात्रे यांच्याकडून 2 बॉल 2 चौकार किंवा 2 बॉल 2 षटकार मारले तर 1100 रुपयाचं 1111 रुपयाचं प्राइज आहे. तर या दरम्यान सन्मान करणार आहोत आपण खरं तर एटुटणे गावचे माजी कार्यसम्राट सरपंच सन्माननीय निवृत्ती शेठ भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्यांना सुद्धा विनंती करेन आपण यावं, आपला सदिच्छा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. नो बॉल आहे पंच. 1+4 5 सभा मिळाल्यात 24 सभेचं टार्गेट. पाटील पडगेगावचे सन्माननीय कैलास शेठ भोईर आणि प्रकाश काडे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. या आपण मंचावरती स्वागत आपलं. तर कैलास दादा भोईर आणि त्याचबरोबर प्रकाशजी खाडे साहेब बघा मोठमोठ्या संघांना प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करतात. एक पुरस्कर्ते आहेत प्रकाश दादा खाडे, आपलं मनपूर्वक स्वागत. हॅलो तर प्रशांत चौरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याचबरोबर संतोष पाटील किडगाळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो तर पुढचा सन्मान करण्यात येतील आमचे जावई धीरज भाऊजी निजे यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मी रामशेठ भोईर यांना विनंती करेन आपण यावं, त्यांचा आपण सन्मान करा. 11 धावा झाल्यात, 13 धावेची गरज आहे. प्रेक्षक वर्ग दिलगिरी व्यक्त करू कारण आता व्यासपीठावरती अनेक मान्यवर आलेत, सगळ्यांचा सन्मान देखील बाकी आहे. चला टॉस देखील केला जाईल. नेक्स्ट सेमी फायनल लढत तुम्ही पाहणार चेंज द गेम वडवली आणि त्याला फाईट करेल गावदेवी खार्डे यांच्यामध्ये. चला जगदीश टॉस करून घ्या आपण. 12 धावा पाहिजेत, 12 धावा झाल्यात. विकास मडवी यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दाटिवली टीमला. चला टॉस करूया आणि 3 लागोपाठ षटकारांसाठी 3000 रुपये. सन्माननीय युवा उद्योजक सन्माननीय प्रशांत शेठ माळी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असे आपण टॉस करू. प्रशांत शेठ माळी यावा. सामना असेल खार्डीच्या विरोधात चेंज द गेम वडवली. दिलीप शेठ भोईर माजी सरपंच पडगे यांच्या वतीने आमच्या या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचं डोनेशन आले, त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 16 झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाते. महत्वाची सेमीफायनल लढत आपण पाहणार गावदेवी खार्डी बनाम चेंज द गेम वडवली यांच्यामध्ये ही लढत होणार.
त्याचबरोबर उद्योजक महेंद्र शेठ पाटील जे निजाचे आहेत त्यांचा आपण सन्मान करू. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. या त्याचबरोबर आमचे नारिवलीचे मनोज पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. आपण स्टेजवरती या, आपलं सहर्ष स्वागत. यावेळीचा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. या ठिकाणी प्रत्येक चौकऱ्याला शक्तीबाई यांच्याकडून 1000चं आणि एकच चौकार पाहिजे. धावसंख्या 20 झाली. आता 4 धावेची गरज आहे. चला खाडे आणि वडवली संघ आपण रेडी राहा, लगेच सामन्याला सुरुवात होईल. सेमीफायनल पहिल्यामध्ये आपण पाहतोय दातेवली विरुद्ध काटई मध्ये लढत पाहायला मिळाली. काटई संघानं केवळ 23 धावा केल्या आणि 24 धावेचं टार्गेट असताना सामना एकतर्फा झाला. खरं तर फक्त 4 धावेची आवश्यकता असेल, 3 धावेची आवश्यकता असेल. 16 चेंडू आणि 3 धावा. आज अगदी व्यासपीठ तुम्ही पाहतात गजबजून भरले आणि अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व तुम्ही व्यासपीठावरती पाहतात. आता जो आगमन झाला ते आपले आगरी समाजाचे आगरी गायक खरं परमेशजी माई, अनेक मोठमोठी संगीत ज्यांच्या माध्यमातून गायली गेली आहेत. आणि खरं तर एकच बाधा राजू दादा या संगीताला एवढी प्रसिद्धी मिळाली की आज कुठेही जा सर्वप्रथम ते गाणं वाजवलं जाते. सन्माननीय मंगेशजी चौधरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या आपण मंचावरती. तर सन्माननीय कानपुलीचे उद्योजक प्रभाकरजी मते सुद्धा उपस्थित आहेत. यावं आपण, आपलं सहर्ष स्वागत. यस, मान्यवरांची बांधी व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. आज अगदी गजबजून भरलेलं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. मोठमोठे व्यक्तिमत्व. खरं तर हे प्रेम आमच्या जयेंद्रदादा पाटील वती आणि संपूर्ण आमच्या आयोजकांच्या वती असलेलं प्रेम, आणि त्या प्रेमाखातीर आज बरेच सारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सगळ्यांचं आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. बॉल चांगला, बॉल शरीरावरती की चेहऱ्यावरती आदळलाय, परंतु आता स्पर्श करून गेलाय. बघा लगेच मैदानाच्या मध्ये आपण पाणी पुरवायचंय. फार वेगानं बॉल होता. विलास पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. आणि याच दरम्यान एक सन्मान करूया. मी हरीश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि आमच्या अक्षय आणि अजय यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रशांत शेठ माळी साहेब यांचा आपण सन्मान करूया. मंचावरती यावं आपण, ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. 41 या त्यांचा सन्मान करतील आमचे अजय पोरजी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर अनिकेत यांचे शुभ हस्ते प्रशांत शेठ माळी साहेबांचा या मंचावरती केला जातो या सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर पुढचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अक्षयजी लष्कर या ठिकाणी उपस्थित आहे. या अक्षय या, त्यांचं सुद्धा सन्मान या ठिकाणी करतोय आपण. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी बैलगाड्या शर्तीतील एक अव्वल नाव, ज्यांचं खूप मोठं या बैलगाड्या शर्तीमध्ये योगदान आहे, ते 50-50 अर्थातच सोन्याबायाचे मालक या ठिकाणी जयेश पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. मैदानाच्या आतमधून गुरुदास भोईर पंचांच्या भूमिकेत आहेत. फक्त आता औपचारिक राहिली 2 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 22 रन्स. सेमीफायनलच्या लढतीमध्ये असं वाटलं की काटई विरुद्ध दातिवली एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांना आज पाहायला मिळेल, परंतु काटई संघानं केवळ 23 धावा केल्या आणि
24 धावेचं छोटस लक्ष होतं. अद्याप प्रयत्न चांगले आहेत, परंतु इथे 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त 2 धावेची गरज आहे. चला चेंज द गेम ओढवली आणि गावदेवी खार्डी संघ आपण रेडी राहा. व्यासपीठाच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला येऊन आपण थांबायचं आहे, कारण सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. या सामन्यातून सामना जिंकून संघ एक मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. श्रद्धांजली चषकातला पहिला संघ मेगा फायनलमध्ये रेग्युलर मध्ये पाहायला मिळेल, कारण 40+ माध्यमातून 2 संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलेत खरं तर आपण पाहतोय. आणि सामना या ठिकाणी 1 धाव मिळाली, रनआउट झालेत. फक्त एका धावेची गरज आहे. 40+ मधून 2 संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलेत खरं तर आपण पाहतोय. टीम आगासन आणि उंबारली हे 2 संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलेत आणि याच्यातनं जिंकणारा संघ आता रेग्युलरच्या माध्यमातून मेगा फायनलमध्ये पोहोचेल. आणि त्यानंतर मॅच होणार टीम खार्डी विरुद्ध वडवली यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनलची लढत आणि त्यानंतर मेगा फायनल होईल. 40+ ची पहिली मेगा फायनल आणि त्यानंतर रेग्युलरची मेगा फायनल. हॅलो, तर याच दरम्यान एक सन्मान करूया आपण व्यासपीठावरती. प्रशांत चौरे साहेब यांचा आपण सन्मान करू आणि दिलीप शेठ पाटील जे निर्देशक आहेत, उद्योजक, त्यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. प्रशांत सर या. अजयपूरजी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्य आपण आणि जयेंद्र पाटील जे शुभास्य करतोय चौरे साहेबांचा या ठिकाणी मंचावरती सन्मान. संतोषदादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करू. शरद पाटील याचे शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत संतोषदादा पाटील यांचा. फक्त एका धावेची गरज आहे. सामना एकतर्फा झालाय. टीम जवणमान दातिवली संघाच्या बाजूने आणि दातिवली संघ आता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झालाय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये काही सन्मान होत आहेत. आपण पाहतोय आज मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती आली. अनेक सारे मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आणि अजूनही बरेच सारे मान्यवर येत आहेत व्यासपीठावरती. फक्त एका धावेची गरज आहे. जवणमान दातिवली संघ श्रद्धांजली चषकाच्या अंतिम फेरीमध्ये अर्थात मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज झाला. 11 चेंडू मध्ये फक्त एका धावेची गरज आहे आणि सेकंडला बॅट्समन तुम्ही पाहतायत निवृत्ती. सामना विन आणि संघ जवणमान दातिवली गोज टू द मेगा फायनल. श्रद्धांजली चषकाच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय जवणमान दातिवली संघ आणि याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर सर्वांचे लाडके बैलगाडा शर्यतीतील सर्वोत्कृष्ट नाव म्हणजे ज्या नावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण झाली, अर्थात सोन्या 50-50 मालक सन्माननीय जयेश शेठ पाटील सोनारपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं श्रद्धांजली चषकाच्या वतीनं आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि जयेंद्र दादा नारायण पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोन्या 50-50 चे मालक सन्माननीय जयेश शेठ पाटील साहेब सोनारपाडा यांचं आगमन. अभिनंदन संघाचं करूया. खरं तर या मॅच मध्ये सामना जिंकून संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. तो संघ आहे जवणमान दातिवली संघ आणि निवृत्त